हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज ब्लॉग बनवण्याचा मुळीच इच्छा नव्हती, तरी पण मी ब्लॉगला चालू करत आहे. आणि कारणच असं आहे की मला ब्लॉग चालू करायला भाग पडलं की काल रात्रीला माहिती आहे का, माझा नवरा नेहमीप्रमाणे ड्रिंक करून आला आणि आमचं चांगलं बोलणं चालू होतं बरं का. एकदम हसून खेळून नाही का आमचं बोलणं चालू होतं. मुलासोबत तो खेळत पण होता माझा नवरा, मस्त्या पण करत होता. अचानक मी नाही का केसासंबंधी बोलली का माझे केस नाही का एकदम पातळ होत आहे आणि गळायला आले पूर्ण, नाही का एकदम खूप पातळ. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, माझ्या लग्नाच्या आधीपासून माझे केस एवढे दाट होते, खूप कर्ली केस होते माझे, पण आता माझे तेवढे पण माझे केस राहिले नाही. माझे केस एकदम म्हणजे नाही का पातळ, म्हणजे पातळ वेणी, साधी वेणीसुद्धा माझी पडत नाही. तर त्यासाठी म्हणून मी नाही का बोलले की इथलं पाणी काही व्यवस्थित नाही आहे, म्हटलं बोरिंगचं पाणी आहे आणि तो काय घरमालक पण बोरिंगचंच पाणी सोडतो आहे. कॉर्पोरेशनचं पाणी येतं पण कॉर्पोरेशनचं पाणी नाही का तो सोडतच नाही. त्याच्यामुळं नाही का प्रॉब्लेम होते. केस नाही का अख्खे केस टकलं पडायला लागलं. माझ्या नवऱ्याचं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, दिसत पण असं अख्खं टकलं पडलं आहे. त्यांचे एवढे केस भारी होते ना आधी, का लई भारी होते. आणि आमचं लग्न पण झालं होतं तेव्हा पण होतेच त्यांना केस, पण आता तर लईच टकलंच पडायला लागलं. त्याच्यामुळं नाही का पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तर बोरिंगचं पाणी सोडत आहे. तर मी काय म्हणलं का 3 महिने इथं राहू, हिवाळा आहे तोपर्यंत, आणि मग त्यानंतर आपण रूम करू दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तिथं तरी कमीत कमी कॉर्पोरेशनचं पाणी तरी मिळेल आणि डोक्याला पाणी लागेल. ते राहिलं बाजूला. माझा नवरा काय म्हणला की त्याच्यामुळेच तर तुला मी म्हणलो की गावाकडे जा बाबा, गावाकडं राहा तू, गावाकडे गेल्यानंतर तरी काही ना काही आपण करू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो. मी तर शॉकच झाले. तुम्हाला सर्वांचं स्वागत करते, मनापासून मी सर्वांचं स्वागत करते. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी नेहमी माझ्यासोबतचेच ब्लॉग आणत असते. मी कोणाच्या दुसऱ्यांचे ब्लॉग्स मी क्रिएट करत नाही आणि जे माझे अनुभव असतात मी ते शेअर करते. तर झालं म्हणजे असं की बऱ्याच दिवसापासून माझा नवरा आहे ना मला माहेरात जा, माहेरात जा असं बोलतो. तर मी मागं पण हा ब्लॉग टाकला होता आणि शेअर केला होता का, म्हणजे माहेरात जा असं म्हणतो, पण त्याचं रिझन काय आहे ना. मी भांडण करत, ते ड्रिंक पण करतात, तरी मी कंप्लेंटसुद्धा करत नाही. सतत मी माझ्या कामात व्यस्त असते. सकाळी 7ला उठते तेव्हापासून मी माझ्या कामाला चालू होते. तर मी फक्त व्हिडिओ एडिटिंग करायसाठी बसते, बाकी काहीच मी करत नाही. तर सॉरी. तर असं खूप चालू होतं. काल पण मला रडायला येत होतं, पण मी जेव्हा श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे आणि नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतील, मला माहिती आहे. तर मी पण ठामपणे उभी खंबीर आहे. कुठल्याही परिस्थितीत मी हार मानणार नाही आहे, कितीही काही झालं तरी. कारण मला माझ्या मुलासाठी जगायचं आहे, ना की मी यांच्यासाठी जगत आहे. मी फक्त माझ्या मुलासाठी जगत आहे.